श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा, येत्या 26 ऑगस्ट 2024 रोजी आहे श्रावणातील चौथा सोमवार। आता श्रावणातील चौथा सोमवार असल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालंच आहे, परंतु त्या दिवशी जन्माष्टमी देखील आहे आणि म्हणूनच ह्या दिवसाला अधिक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता बाळकृष्ण म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि या बाळकृष्णाची जी काही सेवा आहे ती देखील आपल्याला मनोभावे करायची आहे। पण यासोबतच जर आपण काही उपाय केले तर आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे। आता आपल्या समस्या सुटण्यासाठी आपल्याला तुळशीचे काही उपाय करायचे आहे, कारण तुळस म्हटलं तर बाळकृष्ण आपल्या विष्णू भगवानांना, श्रीरामांना, स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे। कारण ही सगळी विविध रूपं आहे, परंतु भगवंत मात्र एकच आहे। त्यामुळे या तुळशीच्या पानांचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी भगवान विष्णूकडे म्हणजेच आपल्या बाळकृष्णाकडे प्रार्थना करायची आहे। तुळस किती महत्त्वाची असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही, पण तुळशीबाबत आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं, तरच त्याचे पॉझिटिव्ह बदल आपल्या घरामध्ये घडून येतात। आता त्या संबंधीचे नियम काय आहे याविषयीचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे। आता आपण त्या गोष्टी जाणून घेतल्या, फार मोठा व्हिडिओ होईल आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही, तरीही एक अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी सांगते। बघा, तुळस कधीही तुमच्या अगदीच मुख्य दरवाजाच्या समोर लावू नका। तुम्ही तुळस लावताना ईशान्य कोपरा, पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेचा वापर करू शकतात, परंतु अगदीच मुख्य दरवाजासमोर तुमची तुळस कधीही असता कामा नये। तुळस काय, पण कुठलीही झाडं मुख्य दरवाजासमोर लावू नये, कारण त्याने द्वारवेध निर्माण होत असतो, म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। या व्यतिरिक्त जे काही उपाय आहे ते आता आपण जाणून घेऊया। बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी आणि ती असते देखील, पण क्वचित कोणाकडे तुळस नसेल तर लवकरात लवकर तुळस आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि तिची मनोभावे पूजा करा। आता तुळस फक्त घरामध्ये आणून ठेवली आणि मग तिचे सकारात्मक बदल दिसतील असं नाही। त्या तुळशीची दररोज आपल्याला पूजा करायची आहे, त्यासोबतच जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी त्या ठिकाणी तुपाचा किंवा कमीत कमी तेलाचा का होईना दिवा प्रज्वलित करायचा आहे। अशा पद्धतीने रोजच्या रोज जर तुळशीची पूजा आपण केली तर लक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत होत असते। हे झालं रोजचं काम, पण ही झाली तुळशी मातेची रोजची सेवा जी आपल्याला दररोज करायची आहे। पण जन्माष्टमी असल्यामुळे आपल्याला एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय कोणासाठी आहे तर ज्यांना सतत अपयश येत असेल, खूप कष्ट करूनही त्यामध्ये जर यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात। बघा, जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीचं मूळ घ्यायचं आहे, अगदी छोटंसं मूळ आपल्याला काढून घ्यायचं आहे, ते धुवून घ्यायचं, थोडं पुसून घ्यायचं आणि बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर आपल्याला ते ठेवायचं आहे। पण ठेवताना त्या अगोदर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्यावर हे जे मूळ आहे ते ठेवायचं आहे। त्यानंतर ह्या मुळाला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आणि त्या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करायची की सतत अपयशाला सामोरं जावं लागत असल्यामुळे मी हा एक उपाय करत आहे आणि अतिशय मनोभावे करत आहे। त्यामुळे माझ्या ज्या काही समस्या आहे त्या सुटण्यासाठी आणि माझ्या कष्टाला फळ मिळण्यासाठी मला बाळकृष्ण म्हणजेच भगवंताची मदत हवी आहे अशी प्रार्थना करायची आणि 1-1.5 तासाने तुम्हाला ते फूल काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं तुळशीचं मूळ, हळदी कुंकू आणि अक्षता या ज्या काही आहे त्या पोटलीमध्ये बांधून ही पोटली आपल्याजवळ बाळगायची आहे। बघा, कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जात असताना ही पोटली तुमच्या जवळच बाळगायची आहे। आता महिला जर ठेवणार असाल तर मग काय करायचं, प्रत्येक महिन्याला आपला मासिक धर्म येत असतो, त्यामुळे मासिक धर्म आला तर ते विसर्जित करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशी पोटली तुम्ही तयार करायची आहे। त्यासाठी वार तुम्ही गुरुवारचा नक्कीच निवडू शकतात। त्यानंतरचा पुढचा उपाय, जर तुमची मुलं फार तापट आणि हट्टी असतील, अजिबातच ऐकत नसतील, तर दररोज त्यांना तुळशीची 5 पानं खायला द्यायची आहे। हळूहळू त्यांच्या स्वभावामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर भाग्योदय होण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे, तो असा की 5 तुळशीची पानं घ्यायची आहे, ती एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे। आता ही पोटली जी आहे ती बाळकृष्णासमोर ठेवायची आणि त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे। अशा पद्धतीचा उपाय केल्याने आणि आपले कष्ट प्रामाणिकपणे केल्याने कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे, तो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरही लावू शकतात, त्यासोबतच संध्याकाळच्या वेळेसही लावू शकतात। दोनही वेळेस लावण्याची इच्छा असेल तर नक्कीच त्याचा देखील तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येणार आहे। बघा, दिवा बनवताना कणकेचा दिवा बनवायचा आहे, पण त्या कणकेमध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीचा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। पण दिवा लावताना मात्र तुपाचाच दिवा लावायचा आहे, ही काळजी घ्या।
सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील तुळशी समोर असा दिवा लावा। त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप करा। त्यासोबतच ह्या ज्या दिव्याची वात असणार आहे ती उत्तरेकडे करा। बघा, अशा पद्धतीचा दिवा लावल्याने तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे, नशिबाची साथ मिळणार आहे आणि कष्टाचं फळ देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो फक्त इच्छापूर्तीसाठी आहे। आता इच्छा मनात ठेवत असताना ती स्वच्छ निर्मळ असावी एवढं या ठिकाणी लक्षात घ्या। आता इच्छापूर्तीसाठी हा उपाय करताना तुम्हाला 11 तुळशीची पानं घ्यायची आहे। तुळशीची पानं घेताना थोडीशी मोठ्या आकाराची घ्या, कारण त्या पानांवर आपल्याला श्रीकृष्ण असं नाव लिहायचं आहे। अशा प्रकारे 11 पानं घ्या, ती धुवून थोडी पुसून घ्या। त्यानंतर शेंदुराने त्यावर श्रीकृष्ण असं लिहायचं आहे। प्रत्येक पानावर श्रीकृष्ण लिहून झाल्यानंतर एकतर ह्या पानांची तुम्हाला माळ बनवणं शक्य असेल तर तुम्ही माळ बनवा, नाहीतर एक एक पान अर्पण केलं तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने श्रीकृष्ण लिहून एक एक पान बाळकृष्णाला अर्पण करायचं, तुमची इच्छा त्यापूर्वी सांगायची आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा। आता बघा, तुम्हाला मोठी पानं मिळाली नाही, छोटी पानं असतील आणि त्यावर श्रीकृष्ण लिहिणं शक्य नसेल तर फक्त शेंदुराचा टिपका द्यायचा आणि टिपका देताना श्रीकृष्ण म्हणायचं आणि अशा पद्धतीने ही पानं बाळकृष्णाला अर्पण करायची। तुमच्या इच्छापूर्तीसाठी बाळकृष्णाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यानंतर तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी तुम्ही दररोजही हा उपाय करू शकतात, पण जन्माष्टमीच्या दिवशी खास हा उपाय करायचा आहे। सकाळी सकाळी तुळशीची पूजा झाल्यानंतर तुळशीचे थोडे 4-5 पानं तोडून घ्यायचे आहे आणि छोटीशी वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ही पानं टाकून ठेवायची। आता आपण जेव्हा देवांची पूजा करणार आहोत तेव्हा ही जी वाटी आहे तुळशीच्या पानांची ती देवासमोर ठेवायची आणि त्यानंतर सगळी पूजा वगैरे आरती वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळाने हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, उंबरठ्यावर देखील शिंपडायचं आहे। याने काय होणार आहे की घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत मिळणार आहे। आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी तर हा उपाय करायचाच आहे, पण दररोज केल्याने देखील याचे सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीला आवर्जून लाल रंगाचा कलावा किंवा चुनरी अर्पण करा। भगवान विष्णूंची आराधना करून तुळशीला जर आपण अशा पद्धतीने लाल रंगाची चुनरी अर्पण केली किंवा लाल कलावा, तुम्ही जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे विचारलं तर तुम्हाला मिळून जाईल, अशा प्रकारचा लाल कलावा अर्पण केला तर तुमच्या घरातलं वातावरण हे पवित्र राहण्यासाठी, त्यासोबतच सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये येण्यासाठी मदत मिळणार आहे। आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून तुळशी मातेची आरती देखील करायची आहे। आपण सगळ्या देवदेवतांची आरती करतो, परंतु तुळशीची आरती करणं आपण कुठेतरी विसरतो। म्हणून प्रत्येक महिन्याला येणाऱ्या ज्या एकादशी असतात त्या एकादशीला तर आपल्याला आरती करायचीच असते। जन्माष्टमीच्या दिवशी देखील आपल्याला तुळशीची आरती करायची आहे। त्यासोबतच तुळशीजवळ आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र हवं तर तुम्ही लिहून घ्या किंवा गुगलवर सर्च केलं तरीही तुम्हाला तो मिळून जाईल। बघा, मंत्र ऐका। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते हा मंत्र आहे। हा 11 वेळेस तुळशीजवळ मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा, आपण मागेही हा उपाय जाणून घेतलेला आहे। बघा, लक्ष्मी घरामध्ये कायमस्वरूपी टिकावी असं वाटत असेल तर तुळशीच्या मातीमध्ये 1 रुपयाचं नाणं आपल्याला खोचून ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुळशीची पूजा होईल तेव्हा आपोआप त्या 1 रुपयाच्या नाण्याची देखील पूजा होईल। कारण 1 रुपयाचं नाणं म्हटलं तर प्रत्येक पूजेमध्ये वापरलं जातं आणि लक्ष्मीचं स्वरूप त्या 1 रुपयाच्या नाण्याला असतं। म्हणून जर लक्ष्मी मातेची आणि तुळशी मातेची पूजा आपल्याकडून एकत्रितरित्या झाली तर विष्णू भगवानांचा, आपल्या कृष्णाचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे। स्वामी भक्त हो, यापैकी जेवढे उपाय करणं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढे आवर्जून करा। अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की जेव्हा आपण तुळशीला जल अर्पण करतो तेव्हा तुळशीला प्रदक्षिणा आवर्जून घालावी, परंतु एक प्रदक्षिणा कधीही घालू नये, नेहमी 3 प्रदक्षिणा घालाव्या। आता तुमच्या तुळशी वृंदावनला प्रदक्षिणा घालता येणार नसेल तर तुम्ही स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे। त्यासोबतच दररोज तुळशी समोर 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे। तुळशी समोर जर आपण दररोज नित्य नियमाने 3 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय असं 11 वेळेस म्हटलं तर आपल्या घराची भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते। स्वामी भक्त हो, नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही करून बघाल आणि त्याचा अनुभव घ्याल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।